हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन इनिशिएटर या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय ही जी पदभरती आली आहे त्याविषयी सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण की आपण जर यूट्यूबवर जर गेला तर तुम्हाला याविषयी खूप कमी माहिती भेटेल। कोणती पुस्तके वाचली पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, कारण की याविषयी कंटेंट तुम्हाला दुकानात देखील याबद्दल पुस्तक अवेलेबल नाही आहे। तर कशा पद्धतीने अभ्यास करू शकतो आपण याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघा, नक्की तुम्हाला हेल्प होईल। तर सर्वात पहिल्यांदा समाजसेवक अधीक्षक वैद्यकीय याच्या ज्या एकूण जागा आहेत त्या आहेत 135 जागा आहेत आणि S14 तुमची वेतन श्रेणी आहे। तुमचा मूळ वेतन आहे 38,600, म्हणजे तुम्हाला इन हँड सॅलरी जवळपास 55,000च्या पुढे तुम्हाला भेटणार आहेत। यावर जर सॅलरीवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तो देखील आपण सेपरेट तयार करू, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास कसा करायचा यावर डिस्कस करणार आहोत। तर 135 जागा म्हणजे खूप चांगल्या पद्धतीच्या जागा या ठिकाणी उपलब्ध आहेत। आता लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय दिली आहे तर फुल टाइम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क MSW विथ फील्ड वर्क फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन सोशल वर्क विथ फील्ड वर्क फ्रॉम एन ओपन और डिस्टन्स युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन। तर हे तुम्ही शैक्षणिक अर्हता जर आपण प्राप्त करत असाल तर नक्की हा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। यानंतर पुढे तर लक्षात घ्या, आता तुमची जी परीक्षा आहे ती कशी होणार आहे तर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट तुमची होणार आहे। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच काय MCQ असतील। परीक्षेमध्ये 2 भाषा असतील, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये तुम्हाला MCQ त्या ठिकाणी देण्यात येणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। तर लक्षात घ्या, ज्यांची व्यावसायिक चाचणी आहेत, आता तुमचे यासाठी व्यावसायिक चाचणी नाही त्यामुळे तुमचा काही प्रश्न येत नाही। आपण डायरेक्ट आणि या ठिकाणी महत्त्वाचं काय, उमेदवारांनी एकूण गुणांचे किमान 45% गुण प्राप्त करणे गरजेचं आहे। म्हणजेच काय, 200 पैकी तुम्हाला 90 मार्क मिळालेच पाहिजे, म्हणजे 135 जागा आहे बरोबर। भले फॉर्म 135च लोकांनी भरला, परंतु तुम्हाला ॲटलिस्ट 90 मार्क पाडणं गरजेचं आहे। 90 मार्क जर पाडले नाही तर त्या जागा भले वॅकंट राहतील, परंतु तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाणार नाही। तर ही गोष्ट मनात ठेवा। त्यानंतर आता तुमचा जो पॅटर्न आहे तो कशा पद्धतीने आहे तर तुम्हाला परीक्षेमध्ये मराठी ग्रामर 15 प्रश्न आहेत, इंग्लिश ग्रामरचे 15 प्रश्न आहेत, जनरल नॉलेज 15 प्रश्न आणि बौद्धिक चाचणी 15 असे एकूण 30 प्रश्न आणि टेक्निकल डोमेन म्हणजे जो तुमचा समाजसेवा अधीक्षक हा जो ट्रेड आहे त्यावर तुम्हाला 40 प्रश्न विचारणार आहेत 80 गुणांसाठी। म्हणजे एकूण किती प्रश्न झाले, 100 प्रश्न झाले 200 मार्कांसाठी आणि वेळ किती 100 प्रश्नांसाठी तर 90 मिनिटे वेळ। आता हे जे 4 सेक्शन आहे, तुम्हाला परीक्षा जेव्हा तुम्ही ओपन कराल तर तुमच्या समोर पहिल्यांदा ग्रुप A ओपन होईल। ग्रुप A मध्ये 20 प्रश्न असतील 18 मार्कांसाठी। त्यामध्ये तुम्हाला मराठी ग्रामरचे 3 प्रश्न, इंग्लिशचे 3, जनरल नॉलेज आणि भौतिक चाचणी 6 आणि टेक्निकल 8 प्रश्न सॉल्व्ह करायचे। हे प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही ग्रुप B वर जाल। ग्रुप B वर गेल्यानंतर ग्रुप A चे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकणार नाही। ग्रुप B अटेम्प्ट केल्यानंतर ग्रुप C मध्ये जाल, त्यानंतर D आणि E अशा पद्धतीने तुमची एक्झाम असणार आहे। त्यामुळे ऑनलाईन सराव देखील करणं गरजेचं आहे बरोबर। तर सर्वात पहिल्यांदा काय तर अभ्यास करणं गरजेचं आहे। तर आता सुरुवातीला अभ्यासक्रम बघून घेऊयात। अभ्यासक्रम काय, तुम्हाला इंग्लिशसाठी तुम्हाला ग्रामर आहे ज्यामध्ये सिनोनिम, अँटोनिम, स्पेलिंग, पंक्च्युएशन, टेन्स हे आहेत। त्यानंतर व्हॉकॅब्युलरी म्हणजेच काय, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस अँड देअर मिनिंग, एक्सप्रेशन, फिल इन द ब्लँक्स इन द सेंटेन्स आहे, सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर हे देखील आहे। मराठी व्याकरणाचं सेम इंग्लिश ग्रामरसारखं मराठी व्याकरण ज्यामध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, भाषा सौंदर्य यामध्ये उपमा, अलंकार, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी। त्यानंतर प्रसिद्ध पुस्तक आणि लेखक, योग्य जोडा लावा हे तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये असणार आहे। यानंतर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला करंट अफेअर असणार आहे, इंडियन हिस्ट्री, सिविक्स, इंडियन जिओग्राफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, जनरल सायन्स, स्पोर्ट्स अँड कल्चर, त्यानंतर माहितीचा अधिकार, त्यानंतर पब्लिक सर्व्हिस ॲक्ट म्हणजेच लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि त्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड बेसिक नॉलेज हा अभ्यासक्रम सुरुवातीला बघून घ्या। म्हणजे माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच काय, कॉम्प्युटरवर तुम्हाला प्रश्न असतील। त्यानंतर जो तुमचा ॲप्टिट्यूड आहे त्यामध्ये ॲप्टिट्यूड टेस्ट आहेत, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आहे, जनरल सायन्स आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स या ठिकाणी कव्हर केलं आहे। त्यानंतर पुढे बघू शकता जो तुमचा सब्जेक्ट रिलेटेड नॉलेज म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 40 प्रश्न विचारणार आहेत 80 गुणांसाठी। यामध्ये तुम्हाला काय येतं, हिस्ट्री अँड फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क, सोशल सायन्स, कन्सेप्ट फॉर सोशल वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल केस वर्क,
कम्युनिटी वर्क या ठिकाणी डबल झालं आहे. सोशल वर्क रिसर्च, सोशल ॲक्शन अँड सोशल आणि फील्ड वर्क म्हणजे 1 2 3 4 5 6 7 हे 7 टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. आता हे 40 प्रश्नांचा सराव तुम्ही कसा कराल तर लक्षात घ्या, हे जे 7 टॉपिक जे दिलेत बरोबर, 7 टॉपिक म्हणजे काय, पहिला टॉपिक सामाजिक कार्याचा इतिहास आणि तत्त्वज्ञान, 80 प्रश्न आपण तयार केले. समुदाय कार्य कम्युनिटी वर्क 84 प्रश्न तयार केले. त्यानंतर सामाजिक कार्यासाठी सामाजिक शासनाची संकल्पना 100 प्रश्न, सोशल केस वर्क 100 प्रश्न, सोशल वर्क रिसर्च 100 प्रश्न, सामाजिक कृती आणि समाज 100 प्रश्न, फील्ड वर्क क्षेत्रीय कार्य 100 प्रश्न, असे 650+ प्रश्न आहेत. याची जी प्राईज आहे ती 249 आपण ठेवण्यात आली आहेत. परंतु तुमच्यासाठी ऑफर आहे, जे पहिले 50 स्टुडंट आहेत त्यांना या ठिकाणी 50 रुपये डिस्काउंट दिला जातो आहे बरोबर. पहिले 50 स्टुडंट 50 रुपये डिस्काउंट आणि 200 रुपयामध्ये तुम्हाला हे मटेरियल भेटणार आहे. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी गुगल ड्राईव्ह ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. सेम कंटेंट तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर तुम्ही त्यामध्ये PDF डाउनलोड करून देखील बघू शकता. हा तर झाला टेक्निकलचा पार्ट. आता नॉन टेक्निकलसाठी आपण काय तयार केलं आहे तर नॉन टेक्निकलमध्ये माहितीचा अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या दोन्ही टॉपिकवर प्रश्न कव्हर केलेत. त्यानंतर सामान्य ज्ञानचा जेवढाही त्यांनी सिलेबस दिला आहे त्यावर आधारित 4700 प्रश्न आपल्याकडे आहेत. चालू घडामोडी त्यावर 5000 प्रश्न आहेत. 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येत आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले पाठीमागील प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान आधारित प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800 प्रश्न प्लस नोट्स, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न, असे टोटल 18,500+ प्रश्न 499 रुपयामध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. म्हणजे हे 500 आणि जे तुम्ही टेक्निकल घेतलं तर 700 रुपयामध्ये हे सर्व कंटेंट तुम्हाला भेटतं आहे, PDF स्वरूपात भेटतं आहे. मग आजपासूनच अभ्यास करायला तुम्हाला नक्की फायदा होईल. सब्जेक्ट वाईज जेही मटेरियल दिलं आहे त्याचा प्रश्न आणि ॲन्सर लगेच दिलं आहे. कमी वेळात सराव होईल आणि ज्या सराव प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही मॉक सराव त्या ठिकाणी करू शकता. हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. प्राईस तर सेमच आहे, परंतु फायदा काय तर ॲप्लिकेशन थ्रू जर घेतलं तर प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. तुम्हाला जर घ्यायचं जर असेल तर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्सच्या कंटेंटमध्ये जर गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी किती टेस्ट, काय काय कंटेंट हे सर्व बघायला भेटेल. आणि ज्या ऑनलाईन टेस्ट आहेत त्या फ्री देखील आपण त्या ठिकाणी काही दिल्या आहेत, त्या देखील तुम्ही सॉल्व करू शकता. ऑनलाईन टेस्ट सॉल्व करण्याचा फायदा हाच आहे की परीक्षेत जे प्रश्न येणार आहेत त्यामध्ये टायमर असेल, त्यामुळे ऑनलाईन टेस्ट जर दिली तर नक्की तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला पोस्ट काढायची 135 जागा आहेत. आपल्याला एकच जागा हवी तर मग पैशांकडे बघू नका. बाकी क्लासेसवाले खूप जास्त फी घेतील, परंतु आपण जेवढंही कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे त्याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. आणि आपण डेली बेसिसवर तुमच्यासाठी प्रत्येक टॉपिकवर 10 ते 20 प्रश्नांचा डेली एक व्हिडिओ घेऊन येईल, ज्यामुळे तुमचा सराव होईल, तुम्ही परीक्षेच्या टचमध्ये राहाल. जर तुम्हाला अजूनच एक्झामबद्दल माहिती आणि अपडेट हवा असेल तर आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आजच्या व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.